पहिल्यांदा तर सगळ्या डॉक्टरांचं डॉक्टर्स डे निमित्त झालं डॉक्टर अभिनंदन करते. माझ्या पप्पांची चंद्रकांत महांगडे यांची ट्रीटमेंट इथं चालू आहे. 2022 मध्ये त्यांना अटॅक आला होता. बरं, अटॅक ही गोष्ट आमच्या घरात पहिल्यांदाच होती. शुगर डायबिटीसचे, शुगर बीपी सगळ्याचे पेशंट आहेत. हार्ट अटॅक म्हणजे नेमकं कशामुळे होतो, त्याचे सिम्पटम्स काय आहे काहीही माहिती नव्हतं. त्यांना आधीपासूनच म्हणजे असं थोडंसं काम केलं. आमची रिक्षा आहे, रिक्षा चालवतात माझे पप्पा. रिक्षा थोडीशी पुसली किंवा काहीतरी काम केलं की दम लागायचं, ते येऊन झोपायचे. आम्हाला वाटायचं वजन वाढलंय कशामुळे तरी दम लागत असेल, एवढं लक्ष दिलं नाही. आणि 15 ऑगस्ट 2022 त्यांना अटॅक आला. अटॅक आल्यानंतर शॉक झाले सगळेजण की बापरे अटॅक आला. डॉक्टरांनी 70 ते 80% एन्जिओग्राफी केल्यानंतर 70 ते 80% ब्लॉकेजेस सांगितले. पण त्यांची हॉर्सशू किडनी होती, त्याच्यामुळे आम्ही एन्जिओप्लास्टी सुद्धा करू शकत नव्हतो. म्हणजे असं झालं होतं की इकडे आड तिकडे वगैरे काही करायचं काही माहिती नव्हतं. मग बायपास सर्जरी डॉक्टरांनी एकच सांगितलं आम्हाला की तुम्ही बायपास सर्जरी करायची, दुसरं तुमच्यासाठी काहीच ऑप्शन नाही. घरी नेल्यानंतर डॉक्टरांनी इतकं घाबरवलं की बघा 5 दिवस खूप महत्वाचे तुमच्यासाठी, काहीही होऊ शकतं. म्हणजे मी तर लिटरली पुण्यालाच मी वाईला होते, 1.5-2 महिने मी तिथेच होते. झोपायचेच नाही मी रात्री. त्यांनी कूस बदलली तरी मी उठून अशी बसायची, काहीतरी त्रास होतोय वाटतं. आणि मग इथे माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी चौकशी केली बायपाससाठी किती खर्च होतो, काय काय करावं लागतं. त्या डॉक्टरांशी बोलताना ते अजून घाबरवत होते, रक्ताची सोय करा, रक्त चढवावं लागतं. बरं, किती वेळाचं ऑपरेशन असतं ते काय नाही, ते पेशंटवर डिपेंडेबल असतं. बरं, माझे पप्पा असे होते की खुट्ट झालं तरी बापरे मला खूप काहीतरी झालंय. असं एक विचार होता की बायपास करून आपण त्यांना जा असं म्हणतोय की काय असं. कारण त्याच्या 1 महिनाभर आधी माझ्या मैत्रिणीचे वडील एक्सपायर झाले होते. बायपास सर्जरी झाली, तो माणूस 12 तास सुद्धा जिवंत राहिला नाही. बीपी शूट झाला, ते गेले ते काका. ते डोक्यात होतं. बरं, काय 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 ऐकत होतं ते सगळं निगेटिव्हच होतं. माझ्या बहिणीच्या मैत्रिणीने सांगितलं की तुम्ही आयुर्वेदिक करा. बरं, आयुर्वेदिकचं असं आहे की लगेच तुम्हाला काही त्याचा परिणाम होणार नाही, थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागणार. तर तिने सांगितलं की तू काही करू नको, बायपास करू नको, त्यांना माधवबाग मध्ये घेऊन जा. माझी बहीण सरांना येऊन भेटली. सरांनी 2-2.5 तास आमचं ब्रेन वॉश केलं. बरं, आम्ही चौघींनीच घ्यायचा होता निर्णय, बायपास करायची का माधवबाग करायचं. आमच्या नवऱ्याने काही त्याच्यामध्ये म्हणजे दाखवलं नाही की तुमचे पप्पा आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार. इथं आलो तर आम्ही पप्पांना दोन्ही खांद्यांवर आणलं होतं की इतकं हे होतं. ते इतके इंजेक्शन, त्यांच्या पोटात रोज एक इंजेक्शन जात होतं. 10-12 गोळ्या एका टायमिंगला, 10 ते 12 गोळ्या. ते इन्फेक्शन म्हणजे त्याचे साईड इफेक्ट झाले की त्यांचा पाय दुखायला लागला, त्यांना चालता येत नव्हतं. पण इथे आल्यानंतर लिफ्ट मध्ये गेलो तर लिफ्ट बंद होती, हिच्यासाठी लिफ्ट नाहीये. चढत आणलं. इथे आल्यानंतर सरांशी जवळजवळ 1.5-2 तास आमच्या भाऊजींनी असे तसे उलटे पालटे प्रश्न विचारले. पण ही व्यक्ती अशी आहे ना की त्या व्यक्तीने काही केलं नाही, की रागवले नाही किंवा काही नाही. स्मित हास्य देऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, सगळं सांगितलं त्यांना व्यवस्थित. मग आम्ही ठरवलं की इथेच राहायचं, कारण खोपोलीला जायचं म्हणजे परत एका व्यक्तीचा अजून एक्स्ट्रा खर्च होता. बरं, तेव्हा खर्च करू शकत नव्हतो कारण 8 ते 10 दिवसांमध्ये खूप खर्च झाला होता. म्हणजे आमच्या क्षमतेपेक्षा तो जास्त खर्च झाला होता. मग इथेच राहिलो आम्ही. सर म्हणाले खोपोलीला जायची गरज नाही, तुमची इथे सोय आहे. माझी बहीण इथेच राहते, DSK ला राहते. 3 महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली. 1 दिवसाआड पंचकर्म. तर ट्रीटमेंट घ्यायच्या आधी जेव्हा पप्पांची सोनोग्राफी केली हृदयाची, तेव्हा 45% फक्त हृदय पंपिंग होत होतं, 80% ब्लॉकेजेस असल्यामुळे. सर म्हणाले ओके आहे, खूप घाबरण्यासारखं पण नाही, पण आपल्याला 60% पर्यंत न्यायचे. ते 3 महिन्यामध्ये माझी, तिची, माझ्या मम्मीची, आमच्या तिघींची म्हणतात ना देव परीक्षा घेतो, तशी आमची परीक्षा होती. मी विमाननगर वरून यायचे कारण त्यांना आणायला 2 माणसं लागायची. रिक्षात बसलं की रिक्षावाला सांगायचं हळू चालवा, हार्ट पेशंट आहे म्हणून. पण त्यांनी सुद्धा त्यांचे 100% दिले. सरांनी तर त्यांचे 2000% मी म्हणते. इथे आल्यानंतर पाणी विचारतात. इथला स्टाफ असा आहे ना की त्या स्टाफचे सुद्धा मी धन्यवाद सांगेन.